नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण भेटणार आहोत एका अचाट व्यक्तिमत्वाला, ज्या एक अशा महिलेला, ज्या महिलेचे 260 जावई आहेत, 42 सुना आहेत आणि हजारो मुलं आहेत. आणि महाराष्ट्रासमोर नाही देशासमोर एक वेगळा आदर्श ज्या व्यक्तीने निर्माण केला, अशा अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीशी आपण आज भेटणार आहोत. सिंधुताई सपकाळ. माई, मी आपलं स्वागत करतो. अनाथांची माय म्हणतात तुम्हाला, आणि तुमची माई आणि माझी माई. तर अनाथांची माय जिला म्हणतात, कसं हे नाव पडलं? मी स्वतः अनाथ होते ना, मग दुसऱ्या अनाथांपर्यंत पोहोचले. देणे घेणे 50-50. हम अनाथ तुम अनाथ जम गया. दुसऱ्यांपर्यंत गेले आणि माझं अनाथपण संपलं. आणि अनाथांचं दुःख मला कळालं. येथे पाहिजे जातीचे. त्या माझ्या अनाथ आयुष्याने मला अनाथांपर्यंत पोहोचवलं बाळ, बाकी काही नाही. या जगण्याने मला शिकवलं, चालवायला शिक. दुसरे जर गळलेले असेल त्यांना आधार दे, रडत असेल त्याचे आसू पुस, ज्यांना कोणी नसेल त्याची आई बन ना. आणि मी आता ओव्हरलोड आई झाले, त्यामुळे आता मला माई म्हणायचं. मी आई आता होऊन गेले, मोठी झाले आता आई. माई, पण 20व्या वर्षी नवऱ्याच्या घरातून बाहेर पडावं लागलं, नवऱ्याने घराबाहेर काढलं आणि स्वतःच्या पोटच्या पोराला जन्म दिला गोठ्यामध्ये. काय तो काळ होता, कसं त्या काळात निभावलं? नाही नाही, तो काळ फार वाईट होता किंवा माझं वाईट झालं असं मला नाही म्हणायचं. याचं कारण तो जर क्षण मी जगले नसते तर मला जगाचं दुःख कळलं नसतं. बाळ, मी जी गायच्या गोठ्यात बाळाला जन्म दिला आणि माझ्या बाळाचं जन्मना मी दगडाने तोडलं, आणि त्यावेळेस कळलं. आतलं मन मला म्हणत होतं की सिंधुताई सपकाळ, दुसऱ्याची आई व्हायला शिक, नाही ही वेळ दुसऱ्या आईवर येऊ नये याची काळजी घे. त्या ठोक्या गडीक मी विचार करत होते की दुसऱ्या आईला ही वेळ नको येऊ बरं का. दगड मारायची नाळावरते, आणि नाळ तोडल्याशिवाय बाळ जवळ घेता येत नाही रे बाळ. त्यामुळे दगडाने नाळ तोडलं आणि काळजाचे ठोके कळाले. आणि त्यावेळेस हेही कळालं की सगळे रस्ते आईच्या काळजातून जातात. त्यामुळे या एका आईच्या हृदयाने दुसऱ्या आईच्या कणवे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दुःखापर्यंत, या वेदनेपर्यंत पोचलं ना की वेदनेचा वेध होतो. मी पोचले, त्यांना आपलंसं केलं, त्यांनीही मला आपलं मानलं, आणि एक चिखलपाण्याचं नातं तयार झालं. तात्पर्य म्हणजे माझ्या आयुष्याने मला हे शिकवलं. अशी वेळ माझ्यावर आलेले नसते तर मला दुःख नसतं कळलं, जगात अजिबात कळलं नसतं. मी आपली जगात राहिले असते. त्यामुळे माणसावरते, त्यातल्या त्यात बाईवरते संकट यावे. बाईनी संकटाला घाबरून जाऊ नये बाळ, कारण ती आई असते. आईने रडून चालत नसतं, थकून चालत नसतं, आणि तिचं कर्तव्यच आहे की लेकराच्या अंगाखालचं ओलं फडकं ती स्वतःच्या अंगाखाली घेते आणि स्वतःचा कोरडा पदर लेकराच्या खाली घालते. त्याचं नाव माय असतं. पाखराची ती चोच असते, आणि तिचे 4 दाणे लेकराच्या चोचीत जावं म्हणून ते स्वतःच्या आयुष्याला गहाण टाकते. स्वतःचं सगळं विसरून जाते, टिंब रिकाम्या जागा भरा, आणि त्याचं नाव आई असते. माझ्या बाळ करे अख्खी निर्मिती तिच्या हातात असते. म्हणून मला असं वाटतं की आईने आईसारखंच राहावं. शेतकरी आत्महत्या करतात, बायका आत्महत्या करतात का? का? ती आई असते. तिला मरणं शक्य नसतं रे. माणूस मरू शकतो, आई नाही मरू शकत, कारण निर्मिती तिची असते. म्हणून जगाची निर्मिती बाईच्या हातात आहे. तिने चाकोरीबद्धच चाललं पाहिजे, आणि किती संकट आलं तर त्यावर पाय देऊन उभं राहायला पाहिजे. संकटाची उंची कमी होते आणि तोंड ओळख होते आयुष्याची. येऊ द्या ना संकट, पण सामोरा करा ना त्याला, सामोरं जा ना त्याला. सीना तान के आगे बढ़ो, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. अरे टूटने की बात समझता है कि ये क्या बात है, इसका नाम जिंदगी है. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, कोई बात नहीं. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. आपल्या काळजातले घाव कोणाला कळत नसतात, आपण तरी काय आशा करायची. घाव समजून घ्यायसाठी बाईचा जन्म आहे, स्त्रीचा जन्म आहे, आईचा जन्म आहे. स्वतःच्या घावाचं प्रदर्शन करायसाठी नाही. आणि ती जर तिचे घाव पचवू शकली, आत्मसात करू शकली, दुःखासह जगायला शिकली ना, तर तिला जगणं सोपं होतं आणि दुसऱ्याच्या दुःखापर्यंत ती पोचते. तिला रस्ते कळतात माझ्या बाळ. पण या माईनी स्वतःच्या दुःखाचे जे काही घाव होते, त्या दुःखामधून जो अनुभव घेतला, त्यासाठी ती स्वतःच्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी फक्त नाही लढत राहिली. तिला का असं वाटलं की सगळ्या जगाचं दुःख आपलंसं करावं? अरे, मला दुःखाची सवय झाली ना, सुखाची अलर्जी व्हायला लागली आता. त्यामुळे मी दुःखाच्या शोधात असते. आजही मी रेल्वे स्टेशनला जाते आणि शोधते माझी कोणाला गरज आहे का, एखादं बाळ तडफडत आहे का, कोणीतरी एखादं थकला भागला जीव पडलाय का, हे मी डोळ्यांनी पाहिलं ना. त्यामुळे ते होऊ नये. आणि एक काळ होता बाळ, मला कोणी नव्हतं त्यावेळेस मी वाट पाहिजे.
की मला कोणीतरी म्हणेल. संध्याकाळी सगळ्या हाल्टिंग गाड्या निघून जायच्या आणि शेवटली गाडी जाताना सगळा जो तो माणूस ओरडायचा की अरे आपल्या गावाची गाडी लागली रे, हाल्टिंग लागली रे, चला रे चला रे चला रे, शेवटली गाडी लागली. सगळे धावायचे, गाडी पकडायचे आणि मलाही वाटायचं की कोणीतरी मला म्हणावं तुला कुठे जायचंय. आणि मी म्हणावं खरं सांगू का बाबा, मला घरच नाही आहे, पण एका रात्रीसाठी तुमच्याकडे येऊ का. घरात घेऊ नका रे, बाहेरच्या छपरीत बसेल. भीती वाटते जगाची, एका दिवसासाठी घर देत आहे. कोणी मला चल म्हटलं नाही ना. त्यामुळे मी सगळ्यांना शोधते आणि चल म्हणते तेव्हा माझ्या आतली काळजातली जखम भरून निघते असं मला वाटतं. त्यामुळे चल म्हटलं की मला बरं वाटतं, कारण मला कोणी चल म्हटलं नाही ना. त्यामुळे ती उणीव मी भरून काढते. मी फार मोठं काम करते किंवा अनाथांची आई होते हा मतलब त्याचा नाहीच आहे. माझा मतलब हा आहे की जी माझी उणीव राहिली की मला कोणीतरी चल म्हणावं किंवा कुठे जायचं म्हणून विचारावं, ते कोणी विचारलं नाही. मी जेव्हा विचारते ना तेव्हा कुठेतरी फुंकर घातल्यासारखे होते माझ्या जखमेवर. ते स्वतःच फुंकर घातले. स्वतःच फुंकर घालते बाळा. पण मग माझी माय घरातून बाहेर पडल्यानंतर हे छप्र शोधण्यासाठी कुठं कुठं फिरली. अरे खरं छप्पर तर माझं रेल्वे स्टेशन आणि रेल्वे. आणि एक मात्र खरं आहे की मी गाणं गायचे बाळ देवाचं. गाणं गायलं म्हणून खाणं मिळालं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते. थोडीशी प्रगती झाली रे. पण गाणं नाही तर खाणं नाही. भाषण देताना सुद्धा मी गाणं म्हणते म्हणून जास्त पटकन लोक माझ्या जवळ येतात, कारण ते वेदना असते, त्याला एक कुठेतरी झालं असते दुःखाची. त्यामुळे माझ्या गाण्याने मला खाणं मिळालं. पण परिस्थिती ही होती की मी तेव्हा रडगाणं गायचे आणि रड संपलं ना गाणं शिल्लक राहिलं. अरे मी गल ठोकळांचं गाणं गायचे. ते गाणं सुद्धा त्या दुःखाला साजेसं होतं, त्या परिस्थितीला अगदी धरून चालणारं होतं. गल ठोकळांचं गाणं. आणि मी भिकारी नव्हते ना. ह्या दिनेची की वये उद्या काही भिक्षा वाढा माई. मी रेल्वेत बाकड्यावर नाही बसायचे, लोक हाकलून देतात भिकाऱ्यांना म्हणून मी खाली बसायचे. फडक्यावर बाळ टाकलेलं असायचं, एवढंसं बाळ जन्मलेलं. आणि मी गायचे. हे ऊन किती कडक तापते बाई, अंगाची फुटते लाही. मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला. मी पाला खाऊन जगले. आता भाकरी द्या ना एवढंच. पाल्याने पोट भरलं, दूध नाही फुटलं, एवढंच भाकरी द्या ना. मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला. 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. मी ताजं मागत नव्हते. शिळ द्या, तुकडा द्या, राहिलं सोलं द्या, तुमच्या बाळात उष्ट द्या, पण एवढीशी भाकरी द्या ना. मी उरलं सुरलं मागत असल्यामुळे लोक ना उरलं सुरलं आपल्या भिक्षेतलं उरलेलं किंवा टाकून दिलेलं किंवा आता यात्रेला चालले, देवाला चालले म्हणून उरलेलं शिळे पाक, आपले तुकडे ताकडे, बुरशी आलेलं पिठलं, वाया गेलेली चपाती, हे सगळे मला द्यायचे. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्मवाळ. ज्याला भूक लागेल ना त्यालाच अन्नाची चव कळेल. ते मला सुद्धा खूप बरं वाटायचं रे. ते अन्न सुद्धा मी खाल्ल्यावर पोट भरायचं. पण मी एक करायचे, माझं मन जिवंत होतं. आणि हे फक्त आईच्या काळीजच करू शकतं की मला जी भूक लागली ना ती कोणालाही लागू शकतं ना. मग मला मिळालेल्या भाकरीचं गठुडं मी घ्यायची आणि कुठल्याही स्टेशनमध्ये जायचे आणि मी शोधायची माझी गरज कुणाला आहे का. आणि अध्यानमध्यान त्याही परिस्थितीत मी शोधायचे. एकटेपणा पण फार वाटायचा रे बाळ. सगळं जग धावून आल्यासारखी भीती वाटायची. वय 20 वर्षाचं आणि ओली बाळांते 10 दिवसाची. त्यावेळेस मला वाटायचं की कोणाला तरी आपण शोधावं आणि कोणीतरी माझ्या शोधात आहे, बघूया ना सांधा जुळतो का. आणि मी रात्रीला शोधायची कोणाला माझी गरज आहे का. पण अगोदर नाही. मी सगळ्या गाड्या संपल्यानंतर, बाळी बांगडी बंद झाल्यानंतर, सामसूम सगळा इलाका झाल्यावर स्टेशनवर कुठल्याही उतरायचे ठरलेलं नाही. का तर माझा पाठलाग कोणी केला तर, माझ्यावर वास ठेवली तर. म्हणून मी रात्रीला उशिरा स्टेशनवर उतरायची आणि अंधारात बसायची. माणसाची भीती वाटायची बाळ. बाईच्या जातीला फार भीती आहे रे. आणि अध्यानमध्ये रात्री एखादा थकला भागला म्हातारा भिकारी जोरजोरात रडायचा, अरे मला कुणी नाही रे, मला कुणीतरी एक घोट पाणी पाजा रे, मी आता मरणार आहे रे. मला कुणी नाही रे, मला एक घोट पाणी मरताना पाजा रे, मी आता मरणार आहे रे. कोणीतरी आहे का रे बाबा, एवढं पाणी द्या रे. मी वाट पाहायची कुणी उठतं का. कोणी उठायचे नाही, सगळे झोपलेले असायचे. सामसूम स्टेशन. मी उठायचे, त्याच्या जवळ जायचे, त्याला उठून बसवायचे, सांगायचे बाबा मजूर भाकरी आहे ना, नुसतं पाणी पिऊन मरू नका ना, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी ते भाकरी बारीक बारीक करून त्याला खाऊ घालायची, पाणी पाजायची. पण ते बाबा मरायचंच नाही बघा. मरताना खाऊ घातलेली भाकरी ते बाबा मरायचं नाही. मग मी त्याची आई व्हायची बाळ. मजूर करण्यासारखं काय होतं रे. 2 असतात 3 मस्तक. मी ज्यांना खायला दिले ते मला सोडून गेले नाही. आणि माझं एवढं मोठं सगळं सुरू झालं महाभारत. यशोदा झाली मी आता. पण ज्यांना मी खाऊ घातलं, ज्यांना मी जोपासलं, ज्यांना मी पदर झाकला ना, ते मला सोडून नाही गेले.
त्यामुळे घडत गेलं कसं मलाच कळत नाही. आता मागं वळून पाहताना मला भीती वाटते बाबा, अरे बापरे डर लगता है अभी. या माझ्या माईशी, या जगन्मातेशी आपण अजूनही बोलणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.